नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात रोज काही ना काही नवीन बघा इथे ऐकायला इथे मिळत आहे मित्रांनो। आणि त्यासोबतच बघा आता एक नवीन जे प्रकरण आहे हे तलाठी भरती संदर्भात बघा ते उघडकीस आलेलं आहे मित्रांनो। तर बघा तलाठी भरतीची जे निवड यादी व प्रतीक्षा यादी होती ते त्यांचं बघा इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे। आणि त्यासोबतच मित्रांनो आता बायोमेट्रिक तपासणी जी आहे त्याला इथे सुरुवात झालेली आहे। परंतु बघा निवड यादीतील आणि प्रतीक्षा यादीतील एकूण 17 उमेदवारांनी जे आहे ते बायोमेट्रिक तपासणीला दांडी मारली आहे। आणि त्यासोबतच जो आहे इथे डमी उमेदवारांचा जो संशयाला इथे बळकटी आली आहे। तर या संदर्भातच बघा संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहा वेळ वाया न घालवता सुरू करूया आता आपला व्हिडिओ। तर बघा तुम्ही ते बघू शकता की तलाठी भरती प्रकरण तब्बल 17 उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणीस दांडी। तर पहा मित्रांनो, ही जी माहिती आहे ही बातमी जालना जिल्ह्यातून बघा इथे समोर येत आहे। तर बघा कागदपत्राची तपासणी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे व TCS कंपनीकडून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी करण्यात येत आहे। उमेदवारांनी अर्ज भरताना दिलेल्या आधार कार्डात नोंद असलेल्या माहितीची पडताळणी यातून करण्यात येत आहे व आधार कार्ड क्रमांकावर नोंद असलेले हाताचे ठसे व डोळ्यातील बुबुळांची पडताळणी बघा इथे करण्यात येत आहे। आणि त्यासोबतच बघा जिल्ह्यातील तलाठी संवर्गातील 118 रिक्त पदांसाठी बघा प्रक्रिया राबवण्यात येत आहे व 24 जानेवारी रोजी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर बघा मंगळवारपासून उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। आणि या तपासणीत उमेदवारांच्या गुणवत्ता व प्रतीक्षा यादीतील एकूण 17 उमेदवारांनी बघा इथे दांडी मारली आहे। आणि यामुळे तपासनीय गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची इथे चौकशी ते करण्यात येणार आहे व अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ बघा इथे यांनी दिलेली आहे। आणि सोबतच बघा गुणवत्ता यादी जारी झाल्यानंतर तलाठी परीक्षेत देखील कॉपी प्रकरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी एका उमेदवारांची चौकशी करण्यात आली आहे। तसेच या उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता। तसेच आणखी जे आहे उमेदवार प्रशासनाच्या रडारावर होते व 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान गुणवत्ता यादीतील उमेदवारांची कागदपत्राची तपासणी करण्यात आली व तलाठी भरती अनेक कारणांमुळे जे आहे गाजत आहे व जाहिरात निघाल्यानंतर अनेक महिन्यांनी परीक्षा पार पडली व परीक्षेसाठी देखील उमेदवारांना बराच दिवस इथे वाट पाहावी लागली होती। आणि आता जे आहे उमेदवारांनी तपासणीत दांडी मारल्यामुळे जो संशय होता एक त्याला बघा इथे बळकटी इथे आली आहे। आणि बायोमेट्रिक तपासणीला बघा जेवढ्या पण उमेदवारांनी इथे 17 उमेदवारांनी दांडी मारलेली आहे यामध्ये बघा निवड यादीतील एकूण 7 विद्यार्थी आहेत व प्रतीक्षा यादीतील 10 उमेदवारांचा येथे समावेश आहे व तब्बल 17 उमेदवारांनी तपासणीत दांडी मारल्यामुळे परीक्षेस डमी उमेदवार बसल्याचा संशय बघा इथे व्यक्त होत आहे। तर बघा अशा प्रकारे जे आहे एकंदरीत ही संपूर्ण माहिती बायोमेट्रिक तपासणी संदर्भात तलाठी भरतीची बघा जालना जिल्हा संदर्भात। तर पहा व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।